भाजप मुख्यालयात आज पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया निश्चित होण्याची शक्यता। काँग्रेस नेते राहुल गांधी भारतीय नाहीत। भाजपच्या सुब्रमण्यम स्वामींचा पुन्हा दावा। सुप्रीम कोर्टात जनहित याचिकाही दाखल। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचे संकेत। तर गरज भासल्यास राष्ट्रपती राजवटीची शक्यता। एमपीएससीच्या पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा नकार। समाज कल्याण अधिकारी पदासाठी उद्या तर नागरी सेवा संयुक्त परीक्षा 25 ऑगस्टलाच होणार। मुंबईतील चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकादरम्यानची मोनोरेल सेवा सुधारणार। एमएमआरडीए आणखी 10 गाड्यांची खरेदी करणार। रत्नागिरी किंवा चिपळूणमधून भास्कर जाधवांना उमेदवारीची शक्यता। तर गुहागरमधून विक्रांत जाधवांना संधी। मिलिंद नार्वेकरांकडून मतदारसंघाची चाचपणी। लाडकी बहीण योजनेवरून कोल्हे आणि सुप्रिया सुळेंची विधानं। नैराश्यातून सुनील तटकरेंचा पलटवार। कायमस्वरूपी मराठा आरक्षण कधी मिळणार? आंदोलकांवरील गुन्हे मागे कधी घेणार? मावळमध्ये मराठा आंदोलकांचा अजित पवारांना सवाल। पुण्यात दहीहंडीपासूनच लेझर बंदी लागू होणार। डोळ्यांना इजा होत असल्यानं पोलिसांचा मोठा निर्णय। सीएसएमटी परिसरात कॅब चालकाला मारहाण प्रकरणी पोलीस हवालदार निलंबित। पार्किंगवरून कॅब चालकाला केली होती मारहाण। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 20 कोटींचं कोकेन जप्त। डीआरआयची मोठी कारवाई। शॅम्पू आणि लिक्विड साबणाच्या बाटलीतून सुरू होती तस्करी।